शिवछत्रपती मराठी माणसांची अस्मिता त्यांचा पूर्णाकृती पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनावरण केलेला पुतळा पूर्णपणे आज कोसळल्यानं मराठी माणूस अस्वस्थ झालाय. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी एक्स अकाउंटवरून नाराजी व्यक्त करताना 8 महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळतोच कसा असा सवाल उपस्थित करत ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. आमदार पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही असं सांगत शिवप्रेमी म्हणून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन व्हावं म्हणून घाईगडबडीत उभारलेला पुतळा कोसळला असं नमूद करत हा आकारहीन आणि शिल्पशास्त्राला अनुसरून नसलेला तसंच घाईगडबडीत उभारलेला पुतळा बदलावा म्हणून पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती असं एक्सवरील पोस्टमध्ये नमूद केलंय. वर्षभरात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळण्यासारखी दुर्दैवी बाब नाही असं सांगत संभाजीराजेंनी उशीर होऊ दे पण शास्त्रोक्त पद्धतीनं या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी या पुतळ्याबद्दल यापूर्वीच आक्षेप नोंदवत पुतळ्याच्या उभारणीमध्ये शिल्पशास्त्राचा अभाव असल्याकडे लक्ष वेधलं होतं. त्याच वेळेला माझ्यासारख्या अभ्यासकांच्या मनामध्ये एक शंका उपस्थित झाली की खरोखर शिवाजी महाराज आहेत का, कारण हे शिल्प शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला साजेसं नव्हतं. इतकंच नाही तर त्यानंतर ज्या वेळेला आम्ही भेट दिली त्यावेळेला जवळून त्याचं बघितल्यानंतर असं लक्षात आलं की अत्यंत बेढब, आता महाराजांच्या शिल्पाला आपण असं मग कसं म्हणायचं, पण अत्यंत बेढबपणे हे शिल्प घडवलेलं गेलं होतं. त्याच्यामध्ये शिल्पशास्त्र जे असतं त्याचा अजिबात अभ्यास नव्हता, त्याची ॲनाटॉमी व्यवस्थित नव्हती, महाराजांची तलवार व्यवस्थित नव्हती, पावलं व्यवस्थित नव्हती आणि ते बघितल्यानंतरच असं लक्षात येतं की हे शिल्प समुद्राचं जे काय भन्नाट वारा असतं बरोबर समुद्रकिनाऱ्याला आहे की हे टिकेल का नाही अशी शंका होती. आणि त्याच वेळेला आम्ही याच्यावर आक्षेप घेतलेले होते पण त्याची कुणीही दखल घेतली नाही. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा 8 महिन्यात कोसळल्यामुळं देशाची नाचक्की झाली असून भ्रष्टाचारी प्रवृत्ती ठेचली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सिंधुदुर्ग या ठिकाणी 8च महिन्यापूर्वी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केलेला होता तोही देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या हस्ते अनावरण करण्यात आला होता. या बातमीचं साऱ्या जगभर असं प्रसिद्धी झाली होती. तो पुतळा 8 महिन्याच्या आत कोसळलेला आहे. या घटनेनं तुम्हाला ज्या शिवप्रेमींच्यामध्ये ही तीव्र अशी भावना निर्माण झालेली आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जो 350 वर्षापूर्वी सिंधुदुर्गसारखा किल्ला उभा केला, आज त्याचा एक चिरा हल्लेला नाही आहे. अगदी वादळं लाटाने याचा हल्ला सहन करत शिवाजी महाराजांनी जे किल्ले उभा केले, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह 350 किल्ले उभा केले, आजही ते अस्तित्वात आहेत आणि आज आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे, नौदलाचा सहभाग आहे. अशा वेळेला पंतप्रधानांच्या हस्ते जे पंतप्रधान शिवरायांचा आशीर्वाद घेऊन मी सत्यव्याचो असं म्हणतात, त्या पंतप्रधानांच्या हस्ते उभा केलेला पुतळा जर पडत असेल तर या देशाच्या एकत्रित तंत्रज्ञानाबद्दल जगात नाचक्की होणार आहे. त्यामुळे जे भ्रष्ट कारभार चाललेला आहे त्याचा करावं तितका निषेध थोडा आहे. लाज वाटते या राज्यकर्त्यांच्या या राजकीय मंडळींची. अरे, राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यामध्ये तुम्ही पैसे खाता, अशा प्रवृत्तीला ठेचलं पाहिजे असं माझ्यासारख्या शिवभक्ताला वाटतं. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स कोल्हापूरचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी हलक्या प्रतीच्या सामुग्रीचा वापर आणि पुतळा उभारण्यासाठीचा कमी कालावधी यामुळे हा पुतळा कोसळला असल्याचं सांगितलं आहे. स्ट्रक्चरल डिझाईन याच्यावर पहिल्यांदा फोकस होणार, कारण पुतळा 2023 डिसेंबरलाच उभा राहिला होता. एवढ्या कमी वेळात तो कसा पडू शकतो. दुसरा मुद्दा आहे वर्कमनशिप, म्हणजे काम करत असताना बऱ्याच वेळा टार्गेट सेट केलं जातं आणि घाई गडबडीत काम आवरलं जातं. ज्या पद्धतीनं ज्या दर्जाचं काम व्हायला पाहिजे ते होत नाही. त्यामुळं वर्कमनशिप हा दुसरा प्रश्न आहे, दुसरा मुद्दा असू शकेल. तिसरा जो विषय आहे ते मटेरियल जे वापरलं गेलं ते कमी प्रतीचं वापरलं गेली का, किंवा
स्ट्रक्चरल डिझाईन करत असताना जेवढ्या स्ट्रेंथचं मटेरियल वापरायला पाहिजे तेवढं वापरलं गेलं नाही का, हे सगळे मुद्दे आज जो शिवाजी महाराजांचा पुतळा जो 2023ला उभा केला होता, एवढ्या कमी कालावधीत तो कोसळतो, म्हणजे निश्चितपणे यामध्ये स्ट्रक्चरल डिझाईन, वर्कमनशिप आणि मटेरियल हे 3 मुद्दे महत्त्वाचे राहतात. बाकी मग आता स्ट्रक्चरल ॲनालिसिस त्याचं होईल, मूळ नक्की कारण काय ते समोर येईल. खरं ही 3 कारणं महत्त्वाची पुढे येणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेक्निकल माणसांना न विचारता टार्गेट सेट केले जातात एखादं काम कंप्लीट करण्याचं. हे अतिशय चुकीचं आहे. ज्या कामाला जेवढा वेळ दिला पाहिजे तेवढा वेळ दिलाच पाहिजे. काही निमित्तानं काही टार्गेट सेट केले जातात, डेट सेट केले जातात आणि त्या पद्धतीनं काम उरकलं जातं काही गडबडीत आणि मग त्यामुळे हे असे इन्सिडेंट्स घडतात. कोल्हापुरातील शिल्पकार किशोर पुरेकर यांनी या पुतळ्यामध्ये शिल्पशास्त्राच्या दृष्टीनं अनेक त्रुटी होत्याच, शिवाय हा पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात आला होता तिथल्या वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करण्यात आलेला नाही असं सांगितलं. आणि हा समुद्रकिनारी बसणार असल्यामुळे त्याचे जो तिथून वारा येतो त्याचा अभ्यास केलेला नाही आहे, आतलं स्ट्रक्चर व्यवस्थित नाही आहे आणि गडबडीत केल्यामुळे पुतळ्यामध्ये काही त्याला शिल्पकार असले किंवा ते तांत्रिक जे गोष्टी करणार आहेत त्यांना त्याला वेळ पण मिळाला पाहिजे होता. नुसतंच त्याचे कमी वेळ असल्यामुळं काही त्रुटी राहिलेत, त्यामुळे हा पुतळा पडलेला आहे. आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचे कितीही गोडवे गायले तरी शेकडो वर्षांपासून भक्कमपणे उभ्या असणाऱ्या वास्तूंबरोबरच शिल्परचनांपुढं आत्ताच्या बांधकामांच्या दर्जाचा फोलपणा स्पष्ट होतोय. शिवछत्रपतींच्या काळातील अनेक बांधकामं आजसुद्धा भक्कमपणे इतिहासाची साक्ष देत उभी आहेत. असं असताना शिवछत्रपतींसारख्या देशाची अस्मिता असणाऱ्या युगपुरुषाचा पुतळा 8 महिन्यात कोसळणं यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. या घटनेनंतर शिवछत्रपतींच्या पुतळ्याबरोबर सध्याच्या राज्यकर्त्यांची पतसुद्धा कोसळली आहे अशी भावना व्यक्त होतीये.